गोष्टीचे नाव आहे घंटाकर्ण राक्षस। एका डोंगराजवळ विजयपूर नावाचे राज्य होते। तिथल्या रहिवाशांच्या मनात डोंगराच्या शिखरापाशी घंटाकर्ण नावाचा राक्षस राहतो अशी भीती होती, कारण पर्वतावरून सदैव घंटा वाजविल्याचे आवाज येत असत। काही लोकांनी तेथे एक सापळाही पाहिला होता। त्यावरून लोकांनी घंटाकर्ण राक्षस माणसांना खात असावा असा तर्क केला होता। परंतु वस्तुस्थिती अशी होती की गावाबाहेरील शंकराच्या देवळातून एक चोर देवळातील सोन्याची घंटा पळवून डोंगराकडे पळाला। तिथे एका वाघाने चोराची शिकार केली। काही वेळाने तिथे माकडांची टोळी आली। त्याने चोराच्या प्रेतापाशी पडलेली एक घंटा उचलली। मुळातच माकडे खोडसाळ असल्याने त्यांनी ती वेळी अवेळी वाजविण्यास सुरुवात केली। घंटेचा वेळी अवेळी येणारा आवाज आणि त्या शिकाऱ्याच्या हाडाचा सापळा पाहून डोंगरावर घंटाकर्ण नावाचा राक्षस राहतो अशी अफवा पसरली। राक्षसाच्या भीतीने गावात राहणारे लोक गाव सोडण्याची तयारी करू लागले। हे ऐकून राजाला फार दुःख झाले। त्याने घोषणा केली, जो घंटाकर्ण राक्षसाला मारेल अगर पकडेल त्याला मागील तेवढे बक्षीस दिले जाईल। याच राज्यात एक हुशार म्हातारी राहत होती। तिलाही घंटेचा आवाज येईल, पण वेळी अवेळी ही घंटा कोण वाजवित असेल असा विचार ती नेहमी करत असे। देवाचे भक्त तर पूजेच्या वेळी घंटा वाजवितात। वेळी अवेळी घंटा वाजवण्यामागे काहीतरी रहस्य दडले असावे असे तिला वाटले। गावात राहणारे लोकही तसे घाबरून पळू लागले आहेत, पण विचार न करता पळणारे मूर्ख आहेत। मी या घंटा वाजण्याचे रहस्य उलगडून दाखवेन असा विचार करीत ती एक दिवस डोंगरावर गेली। थोडे अंतर गेल्यावर तिला एक माकडांची टोळी दिसली। त्या झुंडीतील एक माकड जोर जोरात घंटा वाजवू लागले। हुशार म्हातारीचा काय प्रकार आहे हे लगेचच लक्षात आले। हे खोडसाळ माकडच घंटा वाजवून लोकांना घाबरवून सोडत आहे। म्हातारी तिथून परत आली। तिला फार आनंद झाला होता। तिला घंटाकर्ण राक्षस कोण आहे हे समजले होते। ती सरळ राजाकडे गेली आणि म्हणाली, महाराज, घंटाकर्ण राक्षसाला मी पकडू शकते काय? राजा आश्चर्याने ओरडला, महाराज, आपण अविश्वासाने माझ्यावर ओरडलात, पण जर आपला विश्वास बसत नसेल तर सैनिकांची एक तुकडी माझ्याबरोबर पाठवा, म्हणजे मी घंटाकर्ण राक्षस कसा आहे आणि मी त्याला कसे पकडते हे ते पाहू शकतील। राजाने म्हातारीचे म्हणणे ऐकले आणि सैनिकांची एक तुकडी तिच्याबरोबर पाठवली। म्हातारी त्या सर्वांच्या पुढे चालली होती। माकडांना केळी फार आवडतात हे तिला माहीत होते, म्हणून वाटेत तिने खूप केळी विकत घेतली। आता ती निर्धास्तपणे डोंगरावर चढू लागली। ज्या डोंगरावर ती माकडांची टोळी होती त्या डोंगराच्या शिखरावर जाऊन म्हातारीने केळी माकडांसमोर टाकली। तेव्हा माकडांनी ती घंटा फेकून दिली आणि केळी खाण्यासाठी ती धावू लागली। म्हातारीने घंटा उचलली आणि सैनिकांबरोबर परत येऊन घंटा राजासमोर ठेवली। महाराज, हाच आहे घंटाकर्ण राक्षस, ज्याला माकडांनी आपल्या हातात घेऊन आजपर्यंत लोकांना मूर्ख बनविले, ज्या भीतीने लोक घरदार सोडून पळू लागले। राजाने म्हातारीला तिच्या धाडसाबद्दल मोठे बक्षीस दिले। म्हातारीच्या हुशारीमुळे गावकऱ्यांनी संकट टळल्याचा सुस्कारा सोडला। म्हणूनच म्हणतात, प्रत्येक गोष्टीमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा। ते माहीत करून न घेता अफवेवर विश्वास ठेवून कोणतेही काम करणे शहाणपणाचे नाही।